मराठ्यांचा धन्यवाद. दादांना अक्षम केलं जात आहे. सर्वांनी हात वरती करा. सर्वांना अभिवादन करतात. संघर्ष होते. मनोज दादा जरांगे पाटील. इतकी सगळी खाली बसा. बसा खाली. आपण शिवविचार जपतो. छत्रपती शिवाजी सगळे खाली बसा. खाली बसा. खाली बसा मावळे. बसा खाली बसा. दादांचे मावळे सगळे स्टेजवरचे बाकीचे खाली चला. हा खाली खाली चला. खाली सगळ्यांनी खाली बसा. पाठीमाग सारखा. पाठीमागा इथं गर्दी करू नका. पाठीमाग सारखा. सगळे खाली बसूया. विनंती आहे खाली बसा. पूर्ण भारताचं लक्ष या सभेकडे लागलेलं आहे. सगळ्यांनी खाली बसा. इथले सगळे बसा खाली. थोर मोठी मंडळी सगळे खाली बसा. दादांना अक्षम केलं. मराठ्यांचा धन्यवाद. मराठा संघर्षामध्ये मनोजदादा जरांगे पाटील साहेबांचा आटपाडी नगरीमध्ये जबरदस्त स्वागत. आपल्या सर्वांचं खऱ्या अर्थानं सकल मराठा समाजाचं नेतृत्व दादा. स्टेजवरच्या मंडळीने लेडीज मंडळी खाली जायचं आहे. आता सगळ्यांनी स्टेजवरून खाली जायचं आहे. पाठीमागं सरका. पाठीमागं सरका. पोलीस प्रशासनाला मदत करा. कुणी वर येऊ नका. कुणीच हा बाया तिथं थांबायचं आहे. मीडियावाले बाजूला चला. मीडियावाले आता खाली चला. दादा एकटे बसते. त्यांच्या पाठीमागे कुणी थांबणार नाही. एका बाजूला थांबायचं आहे. जो सभेचा प्रोटोकॉल आहे त्याच्यानुसार सभा चालेल. ही मराठ्यांची सभा आहे. या ठिकाणी माननीय मनोजदादा जरांगे पाटील मराठा नेतृत्व. मीडियावाल्यांना कृपया विनंती आहे की आपण खालून या ठिकाणी फोटोग्राफी करायची आहे. दादांच्या दोन्ही बाजूला थांबायचं आहे. दादांच्या पाठीमागे कुणी थांबणार नाही. स्टेजवरच्या मंडळी डाव्या बाजूचे सगळे खाली जायचं आहे. या संपूर्ण सभेचं संयोजन करणारे समन्वय समितीतील मुख्य सदस्य या ठिकाणी फक्त थांबतील स्टेजवर. बाकीचे मीडियावाले मंडळी कृपया आपल्या विनंती आहे दादांनो आपण खालून या ठिकाणी दादांची फोटोग्राफी. हा मीडियाला जागा केलेली. आपण खाली जायचं आहे. दादांचा सत्कार होईल. कुणी दादांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी समन्वय समितीचे मुख्य या ठिकाणी असणारे सदस्य माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा या ठिकाणी सत्कार करत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण दादांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. या सभेसाठी आलेल्या तमाम मराठा बंधू भगिनींचं आटपाडी तालुका आटपाडी परिसरातील सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मराठ्यांचा धन्यवाद. हात वर करा. लढाई जिंकल्याशिवाय मागे हटायचं नाही. संघर्ष होते. मनोजदादा जरांगे पाटील यांचा सन्मान संयोजक समिती यांच्या वतीने तो होतोय. आता विनंती करेन ज्या अतिरिक्त गर्दी झालेल्या आहे त्या सगळ्या मराठी बांधवांना आपण मंच सोडायचा आहे. आता मंच सोडायचा आहे. या आपण थोडं सगळ्यांनी शिस्त पाळूया. संपूर्ण महाराष्ट्राबरोबर भारताचं लक्ष सभेकडे लागलेलं आहे. सगळ्यांना जय शिवराय.
स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांना वंदन करून या आटपाडी नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवाय. एका गोष्टीचा आनंद होतो. राजकारणात, भावकीत आणि सामाजिक क्षेत्रात विखुरलेला माझा मराठा समाज एका जागेवरती आला याचा खूप आनंद होतो. गर्व वाटतो माझ्या समाजाचा मला. समाजाच्या लक्षात आलं आपला समाजच मोठं करणं आपली जबाबदारी आहे. आतापर्यंत आपण राजकारणी लोकांनी राजकीय पक्ष मोठे केले, समाज यातून जागृत झाला, आपले लेकरं बाळाने आपला समाज मोठा करायचा आणि खऱ्या अर्थाने या लढ्याला यश मिळायला लागलं. त्यातले त्यात पश्चिम महाराष्ट्रात असं म्हणलं जातं की मराठीच एक होत नाही. आईला आता त्या म्हणणाऱ्याला काय म्हणावं, त्याला म्हणा आटपाडीत येऊन बघ, तुला चक्करच येऊन पडशील. एक बी हल्ला नाही पुन्हा. अभिमान वाटतो रे मला माझ्या जातीचा, गर्व वाटतोय तुमचा. या स्वार्थानं भरलेल्या दुनियेत मराठा समाजानं स्वार्थ सोडून स्वतःच्या जातीच्या आणि लेकराच्या बाजूने उभा राहिला, यापेक्षा काय गर्व पाहिजे. या समाजात जन्म घेऊन गर्व वाटायला लागला. जन्म घ्यावा तर मराठ्यांच्याच जातीत. मी आता 2 दिवसापासून पश्चिम महाराष्ट्राच्या प्रदेशात आहे. मी सांगितलंय काय, आपल्याला प्रत्यक्ष गाठीभेटी घ्यायच्या. तुम्ही काय घ्यायले, सभा. हेच पाडा ना मग, सभा करू करू. अरे गाडीच पळा नाही, मराठेच मराठे कुठं जा. याच्या पाठीमागची आता बैठक होती ऑक्टोबरला सांगोल्या. गाड्याच पळाना, मराठ्याने कामच सोडून दिले. जेच मोटरसायकल किक मारली. म्हाताऱ्या माणसांपासून सगळे पोरच पोरं. हे का सांगतोय माहित आहे का, माझ्या समाजाला एक गोष्ट कळायला लागली, समाजावर अन्याय झाला की तुटून पडायचं. पक्षानंतर आपले लय पिढ्या पक्षाला आणि नेत्याला बाप मानण्यात गेल्या. आपला बाप आपला मराठा समाज आहे. कोणता पक्ष आणि नेता आपला बाप नाहीये. समाजाला 2 दिवसात ही गोष्ट कळाली. काय माहिती तुम्हाला सगळ्याला, अनुभव तुला माहित नाही. मी बी जर 4 वाजता तर तुम्हाला उठून देईन तर मग नाव बदलत उठून. असे मला उपोषण करायची सवय. जर का रे बाबा मध्ये म्हणला मला मुताला जायचं आणि जेवायला जायचं, मग सांगितलं नाही म्हणता. काही ना काहीतरी सांगितलंच ना. पण मी सगळ्या विषयावरती तुळशीपत्र ठेवलंय. एकच ध्यास घेतलाय. 3 वर्ष झाला माझा मराठा समाज मला बघतो. फक्त तुमचे लेकर बाळ सुखी करायचे, दुसरं स्वप्नच बघत नाही. ना घर बघतो ना दार बघतोय.
साधा मुलाचा फोन आला तरी माणसं 2 मिनिटात असणारं काम सोडून निघून जाते. 3 वर्ष झालं समाजालाच मायबाप मानलंय, देव मानलंय, त्याच पद्धतीनं काम करतो. पुन्हा फुटलो नाही, पुन्हा गद्दारी केली नाही. माझ्या समाजाच्या लेकराचं रक्त ऐकून मी मोठा झालो नाही आणि मला व्हायचं पण नाही. जे मराठा समाजाची गद्दारी करन त्याच्या अंगात मराठीचं रक्तच खेळत नाहीये. जातवान वागायचं, कुठल्या क्षेत्रात उतरायचं ना इमानदारीनं करायचं. तुम्ही 2 जण गप्पा आणायचं बंद करा बरं का. इथं शेंगाणाला आले काय तुम्ही? इथं किती बेजारी चालली समाजाची. एकदा बैठक संपली, खुशाल येड्या बाबडीत बसून गप्पा आणा. तुम्हाला जर कोण उठ म्हणलं तर मला नाव सांगा, फक्त पिऊ नका. नाही तुम्ही म्हणता लयच मस्त सोय लागला. आता समाज जागा किती व्हावा आणि या समाजाचा गर्व किती वाटावा. अचानकपणानं मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याचं सरकारने षडयंत्र केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही, नोकऱ्या मिळू द्यायच्या नाही, सुविधा मिळू द्यायच्या नाही. यासाठी सरकारच्या दरबारात प्रचंड मोठा कट शिजला आणि घेऊ कट कोणालाच माहित नाही झाला. 3 वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी सगळे षडयंत्र केले, पण सगळेचे सगळे षडयंत्र कट त्यांचे आपण उधळून लावले. आता शेवटी जाता जाता काय करायचं म्हणून शेवटचं एक आसरे टाकून बघा म्हणून देवेंद्र फडणवीसनी कट रचला. मराठ्यात गैरसमज पसरतो का बघा. आणि प्रक्रिया सुरू झाली. 150 वर्षापूर्वीचे नोंदीचे पुरावे सापडलेले, त्याच्या कुणबी नोंदी दिल्या आणि रद्द करायचं ठरवलं. आणि 4 नोंदी त्यांनी रद्द केल्या. बघा गंमत. मराठ्यांना आत्ताही किती येड समजलं जातं, किती येड्यात काढलं जातं. याही युगात ज्या मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं त्यांच्या पोरांच्या अन्नात विष कसं घालायचं हे शांत डोक्यानं केलेलं निवेदन देवबाप्पांनी. आणि देवबाप्पाने कोण आहे? तू भुंगा बंद करूया बरं का. पहिला तिकडे लांब जाऊन तू टकटकोऱ्यात पिकरत टाकीशी त्याला धरून बावनकुळे खाली येऊ शकतो. सरकारनं निवेदित कट केला. मराठा समाजाच्या नोंदी रद्द करायचा शेवटचा डाव इतका ताकदीने खेळा मराठ्यात गैरसमज पसरला पाहिजे. जर जरांगे पाटील मराठ्यांकडून आणि आंदोलनात जर राहिला तर हे पोरग मराठ्यांना पक्का आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. 58 लाख नोंदी सापडल्या त्या मी सापडलेल्या नाही किंवा माझ्या मराठा समाजाने सापडलेल्या नाहीये. राज्य सरकारने शिंदे समिती गठीत केली आणि तिला अधिकार दिला. नोंदी शोधण्याच्या शोध मोहिमेसाठी शिंदे समिती कामाला लागली. शिंदे समितीने मराठ्यांना 58 लाख नोंदी शोधल्या. 58 लाख नोंदीतून या राज्यातला 2.5 ते 3 करोड मराठा समाज आरक्षणात जाऊ शकतो. त्यांच्या डोक्यात हे आलं जर 3-2.5 कोटी मराठा समाज आरक्षणात गेला तर हे आरक्षण पक्क होतंय. आयुष्याची भाकरी मराठा समाजाच्या लेकराला मिळणारी ती मिळू द्यायची नाही. यानं दुसरी मागणी केली. सातारा संस्थान आणि कोल्हापूरचं गॅझेटियरचा GR काढून मराठ्यांना आरक्षण द्यायचं. मी ओबीसीतलं आरक्षण मागतच नाहीये. ओबीसीचं घेऊन आम्हाला द्या म्हणतच नाहीये.
पण त्यांना माहिती आहे यांनी बरोबर डोकं लावलंय. 58 लाख नोंदी प्लस गॅझेटियर, याच्यात मराठाच वंचित राहत नाही आरक्षणापासून. त्यांनी हिशोब लावला. 58 लाख नोंदीतून 2-2.5 कोटी मराठा समाज आरक्षणात जातोय. सरकारनं काय कट रचलाय शांत चित्ता नाही का? हे समाजाच्या लेकराच्या हिताचं आहे. बुळबुळ करू नका. 58 लाख नोंदी प्लस गॅझेटियर जर दिले, एकट्या कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियर मध्ये 3,85,000 नोंदी आहेत. जनगणनेत 1901. बरोबर का? नाही तिथं म्हणतात, तिकडे गेलो नाही म्हणतात. मग मराठा समाज जर 6-6.5 लाख मराठा समाज जर एका गॅझेटियर मधून आरक्षणात जातो तर समाजाचे लेकर सुधारले. त्यांच्या डोक्यात आलं गैरसमज पसरा, कुणबी प्रमाणपत्र आणि नोंदी टिकत नाहीत. 2 दिवस मीडिया ट्रायल. जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात, जरांगे पाटलांनी दिलेल्या नोंदी धोक्यात. आयला मी म्हणलो काय झालं, आपली कोणासोबत सुपारी फुटली नव्हती, धोका कस काय, साखर पुडा बी नाही, बावनकुळे एकाकी कस काय म्हणायला लागला, त्याच्यामध्ये काही संबंध बी नाहीत. तर मग तुम्ही दातड काढू नका, ते संबंध नाही असे नसतात का आपल्या मैत्रीचे त्याचे. अचानक ठरलं नोंदी थांबवायच्या आणि 4 रद्द करायच्या. इतका शांत डोक्यानं विचार आणि कट शिजवला आणि मराठ्यात प्रचंड गैरसमज 2 दिवसाच्या मीडिया ट्रायल मध्ये गेला. मराठ्यांचे मायबापा हो, नियती चांगली म्हणून नियतीनं सुद्धा आपल्याला साथ दिली. म्हणलं या नोंदी रद्द झाल्या कशा? कारण बोडखे नावाची एक नोंद आहे, ज्या पोरीची व्हॅलिडिटी थांबली तिच्या भावाची व्हॅलिडिटी झाली. बघा बरं का कार्यक्रम बावनकुळे आप्पाचा, सगळे कुळ बघितले हो आम्ही. बावन ऐकलंच नाही, कुठून निघालं बावन कुठून नाही, आणि 96च्या नादी लागलं. मी भिले त्याला का रे भाऊ, मी म्हणलं ह्या नोंदी तर जीव जाळून दिल्या. रात दिवस माझा मराठा समाज रस्त्यावर आहे, मराठ्यांचं श्रेय वायाला जाऊ द्यायचं नाही. शिवत घ्यायला सुरुवात केली. कलेक्टर डेप्युटी कलेक्टरला विचारलं प्रमाणपत्र का देत नाही. त्यालाही सांगता येणार, सांगावं तर पलीकडून मोहन जेदुडे हडप्पा, अलीकडून मी चेंगरमध्ये ती. म्हणलं भाऊ नोंदीचे प्रमाणपत्र देण्याचं कारण सांग. किंवा मला बावनकुळ्याने पत्रच काढलंय की नोंदीचे प्रमाणपत्र देऊ नका. अरे बापरे म्हणलं पत्र दाखव. घेतलं पत्र. शॉट बसल माणसाला, शॉट. इतके क्रूर हे लोक मराठीचे वागू शकतात हे राज्यात आणि देशात कधीच असं मंत्र्याकडून घडलेलं नाही. संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला कायद्याच्या चौकटीत काम करावं लागतं. असे कोणाच्या लेकराचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी त्याला तो मंत्रिपदाचा अधिकार दिलेला नाही. हे खोटं नाहीये माई बापा. ते प्रमाणपत्र रद्द करायसाठी त्यांनी पत्र काढलंय, इन्व्हेस्टमेंट करून दिलं. 5 दिवसाच्या आत त्वरित अवैध करण्याबाबत करा म्हणून अधिकाऱ्यांना बेऊ, कारण यांच्याकडे ईडी आहे. कोणी नाही ऐकलं की ईडी आली की त्याला घोडा लावायचा, पुन्हा येत नाही. हे ईडीला भेटेत चाललाच पक्ष. फडणवीस साहेब आपण लय मोठा डेंजर आहे. ईडी पिढी चलत नसते आपल्यापेक्षा, एका गोट्यात आउट करून दिला. शहाणपणा नाही करायचा.
माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळं करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही. दुसरे एक पत्र आपल्या हाती लागलं. जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्यांनी आदेश केला दही अंड्याचं व्हॅलिडिटी देण्यात यावी म्हणून. आता ह्यो कागद त्यांच्या फाईलला हस्तगत केला, मराठ्यांना दाखवला. आपलं खरं असूनही आपल्याला दिलं जात नाही. आणि मराठ्यात अशी चीड निर्माण झाली 3-4 दिवसात कळाल्यानंतर. मायबापाहून मी जर अगोदर असं म्हणलो असतो, यांनी असं केलं, तर तिकडून ते म्हणले असते, आरोप करते. मी सिद्ध करून दिलंय मराठ्यांसमोर. यांनी पत्र काढून रद्द केलंय आणि दुसरंही ऑर्डर झाल्यात व्हॅलिडिटी द्या म्हणून सकाळी रद्द केली शिरसाटणी. त्यो एकनाथ शिंदेचा. एकनाथ शिंदे साहेबाला मी 3 वर्षात एकाही शब्दानं दुखवलेला नाही आणि माझी इच्छा सुद्धा नव्हती. मला आजही खरं वाटत नाही एकनाथ शिंदे साहेब शिरसाटच्या हाताने इतकं वाईट कृत्य आणि पाप डोक्यावर मराठ्यांच्या समाजाच्या लेकराचं घेतील म्हणून. प्रमाणपत्र रद्द करायचं पाप, गोरगरिबांच्या लेकराच्या अन्नात विष घालायचं काम एकनाथ शिंदे साहेब करतील हे मराठ्यांनी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं. कारण त्या माणसानं समाजासाठी काम केलं. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी होतो. मला मंत्र्याशी संबंध ठेवायचे नाहीत, मला मंत्र्यांशी मैत्री करायची नाहीये. मी हे आंदोलन संबंध मेंटेन करण्यासाठी उभा केलेलं नाहीये. माझ्या गरीबाच्या लेकराच्या आडवा कोणी जरी आला ना, मी त्याला मोजणारच नाही. कारण माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. माझा समाज माझा देव आहे आणि त्या समाजाचं कोणी वाटोळं करत असेल तर मी सहन नाही करू शकत. आपण मुंबईत आल्यापासून एका शब्दाने सुद्धा मी देवेंद्र फडणवीस साहेबांना दुखवलं नाही. माझ्या समाजाच्या लेकरासाठी हैदराबादचा JR काढलाय, 1 महिन्याच्या सातारा आणि कोल्हापूरचाही काढणार आहे. मी आशावर जगलो. वादावादी करण्यापेक्षा जर ते प्रामाणिकपणानं मराठा समाजाचं कल्याण करायला लागले तर मला राजकारण करायची गरज नाही. आपला समाज आणि समाजाचे लेकर आपण मोठे करावेत या भूमिकेत मी गेलो आणि त्यांनी ह्यो डाव रचला, उधळून लावला. फडणवीस साहेब, तुम्हाला मी जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही, कारण जातवान मराठ्यांचा आहे. तुम्ही मराठ्यांच्या वाटाला जाऊच नका. त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं पत्र, ते बघितल्यावर. बावनकुळेने केलेली चूक आम्ही दुरुस्त करतो. जसं की काल उदय सामंत साहेब म्हणले, शिंदे साहेबांचं माझं बोलणं झालं म्हणे, आम्ही आमची शिरसाटणी केलेली चूक दुरुस्त करतो. मला हरकत नाही. मी मराठा समाजाची आणि कुणबी प्रमाणपत्राच्या त्या नोंदीशी प्रामाणिक. तुम्ही द्या, तुमचा आमचा विषय संपला. पण नाही दिलं तर एकालाही सोडू शकत नाही. मी सोडणार सुद्धा नाही. चूक केली की सोडणार नाही. काय व्हायचं ते होऊ दे. मी भेटा नाही, कुणाला मुजीत बी नाही आणि त्यांना माहित बी. तुम्हाला वाईट वाटत असेल, मी एखाद्या वेळेस शिव्या देतो, वाईट बोलतो, तुम्हालाही वाटत असेल आईला बोलायला नाही पाहिजे बुवा. मी आत्ताच सांगोल्यात सांगितलं, ते पुन्हा इथं सांगतो. उद्यापासून घोडे लावायचे बंद तुमचं ऐकून. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मराठा समाजानं उद्यापासून वाईट बोलायचं बंद करून टाकतो. एक शब्द बोलणार नाही, तुम्हाला दिलेला शब्द पाळणार. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचे आई बाप घरात बसलेत आणि तुमचा मुलगा दारात बसलाय. घरात बसलेल्या आई बापाला बाहेर उभा राहून कोणीतरी शिव्या देतय, अपमान करतय.
दारात बसलेलं पोरग गप बसन का? आणि जे पोरग आईबापाला शिव्या देतय, अपमान करते, ते उघड्या डोळ्याने बघतय, काय बोलत नाही, ते मराठीच्या पोटच नाही. अरे बाबा, मग मी मराठ्याला मायबाप मानलाय ना. माझ्या मराठा समाजाचा कोणी अपमान करत असेल, त्याचं वाईट स्थितीत असेल, म्हणून मी त्यांच्या आईला घोडे लावतो. का ग बसणार मी? आम्ही कोणतं पाप केलं म्हणून तुम्ही सगळेजण मिळून मराठा समाजाच्या लेकराचा आणि मराठा समाजाचा घात करायला लागला? एवढा मराठा समाज टार्गेट करायचं कारण काय? हो, तुमच्या तर पाटील एक काम जाऊन तिकडं कुठं चालले पलीकडून, पडद्याच पलीकडून टेकांचे आहे तिथेच. आपल्याला आवड खेळ दम निघत नाही, आल्या आल्यास कुठंतरी हिंडते, इकडे तिकडे जाते. नेत्यासाठी टाइम आहे, वेळ द्यायला आपल्याला. पॉम्पलेट चिटकी ते रातभर, तरी घरी आल्यावर म्हणणार नाही दमलो म्हणून. घरी आल्यावर म्हणणार लय साहेबाचं काम केलं मी आज, यायचं फुगीर जाऊन. स्वतःच्या लेकरासाठी, आपल्या पोटच्या गोळ्यासाठी रात्रंदिवस झुंजायला काय झालं तुम्हाला? लोक आपल्या पुढे गेले, आपण आळशीपणामुळे आणि फुगीरपणामुळे माग पडलो. आपल्याला जिथं वेळ द्यायचा तिथं द्यायचा नाहीये, आणि जिथं लोक मोठे होते तिथं रात्रंदिवस आपण वेळ देतोय. अरे मायबाप मराठ्यांनो, संकटाच्या काळात कोणता नेता आणि पक्ष तुमच्या कामाला नाही येणार. ज्या दिवशी तुम्ही संकटात असताल त्या दिवशी तुमचं पोरग किंवा पोरगी तुमच्या तोंडावून आणि पाठवून हात फिरायला येणारे कोणता हरामखोर नेता नाही येणार. यांना किती दिवस मोठे करता? आता बावनकुळे बोलला, एक मराठ्याचा मंत्री नामदार बोला ना. पोरं कोणाच्या संकटात सापडले? गरीब मराठी. अडचणीत कुणी आणले? बावनकुळ्याने. मराठ्याचा नेता एकही बोलत नाही. खरंच यांचं मराठ्याचं रक्त आहे का असा प्रश्न विचारायची वेळ येईल. अरे बावनकुळ्याचा विचार करा ना थोडा. बावनकुळे मराठ्यांचं वाटोळं करायसाठी तुमच्या डोळ्यात एकटा काम करतोय. तुमच्या नाकावर टिचून त्यांनी मराठ्यांच्या नोंदी रद्द केल्यात. अरे तुम्ही जाहीरपणानं म्हणायला पाहिजे होतं, बावनकुळेने केलेली चूक तुला आम्ही माफ करणार नाही, तुझ्या मागा लागू. जाहीरपणानं मंत्र्यांनी सांगायला पाहिजे होतं. एक बोलत नाही. मतदानाच्या दिवशी दारात आपल्या आजीच्या पाया पडते, आज्याच्या पडते, बापाचं धोतर धुवून आणते. त्या दिवशी यांचे बुटडत चाटायची तयारी मराठीची. आज कुठे गेले समजून घ्या. आणखीन वेळ हातातून गेलेली नाही. मी राजकारण करू नका म्हणतच नाही, त्या मताचा मी नाहीये. तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्याच्यात करा, पण अगोदर पहिल्या नंबरला मराठ्यांना यापुढे जात ठेवावं लागणारे नंबर 2 ला पक्ष. तर आपण टिकणार आहेत, तर आपण टिकत नाही. पर्यायच नाहीये. बावनकुळेने जाहीर मराठ्यांच्या नोंदी रद्द केल्यात आणि मीडिया ट्रायल घेतली. हे जेव्हापासून कळालं कुणीच कुणाला बोला ना, शांत वातावरण पडलंय. कारण आपलं सुरू झालं, मग बावनकुळेचं मग लागलं, बाकीचे शांत. याच्या सगळ्यात जास्त खुश असेल छगन भुजबळ. तेव्हा मत असेल आपत बरं झालं व त्याच्याकडे गेली, आपल्या डोक्यात ताणच घ्याला. त्याला फोन करून विचारित असेल झोप रातची येते का नाही.
दोन एक बाटल्या जास्त हान, हेच होत असणार आहे आता. पण मी खोटे आरोप कधीच दुसऱ्यांवरती करत नाही. मी या प्रकरणात, कारण संस्कार आमच्यावर मराठ्याचे आहेत, या प्रकरणात मी छगन भुजबळचं नाव घेतलं नाही. चुकीला चुकच म्हणलं पाहिजे. या प्रकरणात मी धन्याचं सुद्धा नाव घेतलं. त्याची अशी जिरीतो मी त्याला नाही. त्यांची हवाच गेली, काहीच नाही राहिलं. केलेलं पाप इथंच फेड करायची, वर नाही, जाग्यावर. त्यांचं दोघांचंही मी नाव घेतलं नाही. का? चूक केली तरच बोलावं म्हणून मराठा समाज माझ्या पाठीशी. नाही तर आटपाडीत इतक्या रात्री मराठाच आला नसता. मी सत्य वागतो आणि सत्य करतो. ही बावनकुळ्यांनी नोंदी रद्द केल्या. तुम्हाला फक्त सावध करायला लागलं. पुढच्या काळात सुद्धा मराठा समाजावर खरा सोनाचे संकट येऊ शकते. संकट मोडून काढायचं शिका. एक जीवाने ताकदीने पेटून उठत जायचं. जसं आता महाराष्ट्र उठलाय, पश्चिम महाराष्ट्राने खरंच कमाल केली हो. खोटं नाही बोलत. तुमच्याकडे लोकच एक येत नाही म्हणजे बेजार झालो राव खरंच. पण तुमची ताकद वायाला जाऊन देणार नाही. हे रात्रीच्याला तुम्हाला शब्द देतो, ताकद वायाला जाणार. दम्माने तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण करणार. बावनकुळ्याने किती वाटोळ करू द्या, मी आहे ना. तुम्ही काळजीच करू नका. बावनकुळ्या दिसतो कसला पण. कुठं जाणार सापड येईल, कुठं नाही. महाराष्ट्रात असा प्राणी सुंदर जन्मतच नाही. वाळू फिळू ठीक आहे बुवा. अरे लयच ना, डोकं एकीकडच, एकही इंडिकेटर नाही त्याला. आणि इंडिकेटर लावायला जागा नाही त्याच्या इकडं. सपाट गडी दिसतो, सपाट. काय मध्ये माया नादी लागला रेड्या गांडीच्या. बेकार दिसतय. या उडले होत आहेत वा. त्याच्या आईनं बिचाऱ्या त्या माऊलीनं लहानपणी त्याला गरम दूध पाजिलं होतं. काकानं फिकीला नव्हतं. काकानं फोटो बोलून एवढा झाले त्याचे. गरम दूध पाजीला फुकिलेच नाही वाटतं बिचारीने. होत एवढा झाले तिचे. बेकार दिसताना प्राणी देव. पहिल्या दिवशी असा धडा होता बघा एक. ते मोहन जोदडो हडप्पा असा वेगळा दिसतो शिल्प काढल्यावर. त्या अजंठा लेणीला तिकडे आहे बघा, भीतीवर कोरलेले असे. मायचं गचपान तो आहे. बेट्या तू मराठ्याच्या नादी लागला. शहाणू कोणी सोपे नाही. वादू तुला वादू. माझ्या समाजाचा तुला कोणी अधिकार दिला? इतका गैरवापर. एक कुठं काय मंत्रीपद मिळालं तर तो इतका गैरवापर करायला की मराठ्यांवरती खोपला. आयुष्यातून राजकीयातून उद्ध्वस्त करून टाकेन बावनकुळ्या. तुझ्यामुळे फडणवीसला सुद्धा सोडणार नाही. माझ्या समाजाचं वाटोळं करायचं सोपं नाही. तू आमचं वाटोळं करणार म्हणजे आमचा बोकांडी बसतो आणि मी तो बोकांडी बसल्यावर उठवायचो नाही. तू सोपं समजू नको. हुरुळाला बेकार आहे. एकदाच मुंबईत घुसलो होतो. अर्धे मंत्री मुंबईच्या बाहेर गेलते. बावनकुळ्या हेक तो हे. मी तुम्हाला वस्तादच बापच आहे तुमचा. हाय बाप माज नाही करायचा मराठ्या पुढं माज.
असणारे काम करतोय. विनाकारण माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळं केलं. काय घेणं नाही देणं नाही. बावनकुळ्या तुला माहितच नाही मराठी काय चीज आहेत. इतके विचित्र आहे ते. अफगाणिस्तान पोर कुटीत कुटीत गेले होते लोकाला. लय ठेशीत भाऊ हे. तुला नेमकी कोणती चटणी टाकली तुला कळणारच नाही. कारळाची होती का कशाची होती. लय ठाशी देते कचाट्यात आल्यावर. मुंबईत शांततेत मराठे गेले. कोणालाही काही बोलले नाही. बोललो का आपण कोणाला. पोलिसाच्या नुसते गाडे पळायला लागले तर अर्धे मंत्री मुंबईच्या बाहेर गेले. शपथ सांगतो मला पहिल्यांदा माहित झालं पोलिसाच्या गाड्या चाक असतात खालून म्हणून. ते पोलीस यायचे ते माझ्या आमच्या गाड्या पळीत म्हणलं गाडा कस काय पळन भाऊ. ते म्हणले त्याला चाक असते. दुसरं यायचा तो म्हणायचं तुमच्या पोरा झोकेच बांधलेत. म्हणलं लिंबा झाड आहेत कुठून. ये पुलाला झोके बांधले. बावनकुळे हे सुईचं नाही लफड. तो या कुठं कुठं झोका बांधली तुला कळायचंच नाही. अरे लय विचित्र आहे ते. त्यांचं ठरलं होतं अंधारात. आईला आता कायच करावं. तुम्हाला वाटतं का सोडणार आहे. आणि आपल्या ते खासियत आहे. जे बोलतो ना ते करतो सुद्धा. पुन्हा पुढचा कसलाय असू दे पिल्लू दे किती बी लाकडं फोडू दे त्यांनी. माह्या काचाट्यात आला की गेला. 30-30 वर्षाच्या मराठीच्या विरोधात गेलेले साम्राज्य उद्ध्वस्त केलेत मनोज जरांगेने. एवढा सोपा नाही. साम्राज्यच उद्ध्वस्त केलेत त्यांचे. त्यामुळे आपल्या नादी नाही लागायचं. त्यांची मीटिंग ठरली. फडणवीस शिंदे साहेब आणि अजितदादा हयात नसणाऱ्या माणसाबद्दल कधी खोटं बोलू नये. आपल्यातून ते गेले. यांचं ठरलं जोपर्यंत मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तोपर्यंत मुंबईच्या बाहेर कोणी जायचं नाही. दौरे रद्द. मराठ्याचे घुसलेले सगळे. 11:30 वाजता सकाळी फडणवीस साहेब नागपूरला. शिंदे साहेब आले म्हणले फडणवीस साहेब कुठे. ते म्हणले नागपूरला. ते म्हणले मायला दौरा नाही काहीच नाही नागपूरला कसं काय गेले. ते म्हणले मग मी चाललो दरेगावला. त्याने दरेगावतच हे टाकलेलं आहे आता रावठी. ते तिकडच जाते. ते तिथं गेले. अजितदादा आले. ते म्हणले शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब कुठे आहेत. ते म्हणले ते नागपूरला गेले. शिंदे साहेब दरेगावला गेले. आणि ते म्हणले मला एकट्यालाच इथं मुंबईत मार खाली ठेवलं काय म्हणले. मी बी चाललो म्हणले पुण्याला. मग बघा तुम्ही तुमचं. मराठ्यांचा दरार आहे बावनकुळ्या. तुला आणखी माहित नाही. आता तुला माहित होईल. तुला आता 29 ऑगस्टच्या नंतर कळत मराठी म्हणजे काय. आणि आपल्याला पण दाखवून द्यायचा. पुन्हा म्हणायचं नाही हे लांब हे ते लांब आहे. काय लांब नसतं. समाजाच्या लेकराच्या सुखापुढं लांब नाही जवळ नाही. ज्या गाड्या त्या काढायच्या. मोटरसायकल 4 व्हीलर ट्रॅक्टर जीपान टेम्पोन काय येते. अजिबात कोणी कारण सांगायचं नाही. काम होतं ना अमुक होतं तमुक होतं. नोकरीवाल्याने सुद्धा रजा द्यायच्या. तुमच्यामुळे जर माझ्या समाजाच्या लेकराचं आयुष्याचे कल्याण होणार असलं तर 1-2 दिवस कामं बुडा. आपला शब्द आहे तुम्हाला. तुमचे लेकर सुखात ठेवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्यांना आनंदित करणार. घराच्या बाहेर पडायचं. जगाने आदर्श घेतला पाहिजे मराठ्यांचा. मराठ्यांच्या विरोधात गेलं रे बाबा की मराठ्यांनी असं केलं होतं. जगाने दखल घेतली पाहिजे. इतक्या ताकदीने जमायचं. मी तर ते जीवाची बाजी लावून लढणारच. मी माझा जीव तुमच्या पायावर ठेवलेला. मी मरायला भेट नाही. मी कधी पण मरायला तयार. तुमच्याकडून फक्त तेवढीच एक अपेक्षा आहे.
एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही, आंतरवालीला फक्त आंदोलनाला भेट देऊन यायचं, काहीच करा नका. बाकी मी बघतो. फक्त आंदोलन शांततेत करायचं, जाळपोळ दगडफेक करायची नाही. तुम्हाला काय करायचं, मी आहे ना, काय गरज नाही काही करायची. नुसते मुंबईत गेलो तर बहुत 2-3 GR काढले त्यांनी. एवढं सोपं नाही मराठ्यांचं काम. फक्त सगळ्यांनी ताकद लावायची. मराठ्यांसारखं आंदोलन पुन्हा जगात कुठं झालं नसेल, इतकी ताकद लावायची. ते म्हणले पाहिजे मराठ्यांनी मात्र मिळवलं. मला हे आंदोलन 29 ऑगस्ट निर्णायक आंदोलन करायचं. मला मराठ्याचं काही शिल्लक नाही ठेवायचं. आता मागणी एक पार 58 लाख नोंदी, सगळे कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. बोलायचंच नाही माझ्या सगळं, नाही लगेच बडे लावतो. तुम्ही ऐकायला टीव्ही पुढे बसू नका. आता तिथं ऐकायला नवीन शिया आणल्यात मी. काम आले तर तुमचा एखादे बा, अरे दुनिया चांगली नाही राहील त्याला मी काय करू, यांना घोडे लावल्यावरच देते ते. एक गोडी फिडी कळत नाही यांना, खपाखप घोड्याला विजायचं, यांना काय मोजायचं. कधी काळी काम आले त्या नवीन सापडून आणल्यात मी आता. कारण बावनकुळ्यासारखे नवीन प्राणी समोरून आलेत. त्याला आता नवीन शीचाच प्रयोग गरजेचा आहे. त्याला आता MBBSच्या डॉक्टरचे इंजेक्शन काय होत नाही, त्याला जंगराचं इंजेक्शन आणलं लागतं. इतकं त्याला असं फेकून हाणं लागतं इंजेक्शन, कारण त्याचं कातड जाड आहे. ते गेंडा नसतो की एक शिगाचा असा, तसं त्याला निबार काम करायला लागतं. आता त्याला मी वस्ता दे, मी त्यांना वटणीला आणतो. सगळ्यात पुन्हा दुसऱ्यांदा सांगतो, सगळ्यात खुश असेल तर छगन भुजबळ. तेव्हा मला असं 1 नाही 2 नाही, आपलं मंत्रीपद बस. एक तर दादा नाही तर त्याचं कोणी ऐका नाही. त्यामुळे ते झालं आधार. एखाद्या वेळेस ती फोरगणी आहे का काय देश आहे तिकडचा काहीतरी होऊ शकतो तेव्हा. आता त्याला काही इकडे मिळत जुळत नाही. आता राहिला ह्यो, येणे आपलं वाईट केलं, याला सोडायचं नाही. आंदोलन शांततेत करायचं. फक्त सगळ्यांनी तयारीला लागा. मी 58 लाख नोंदीचे सगळे कुणबी प्रमाणपत्र घेणार. सातारा औंध गॅजेट, बॉम्बे आणि पुणे आणि कोल्हापूरचं 5ही गॅजेटियर घेतल्याशिवाय मी गप्प बसत नाही. आता माझा विश्वास सरकारवर नाही. मला हे शेवटचं निर्णायक आंदोलन करायचंय. जीव जरी सोडायची वेळ आली तरी मी समाजासाठी सोडायला तयार, पण हटायला तयार. मी जातवान क्षत्रिय मराठा. क्षत्रिय जर एकदा मैदानात उतरला तर एक तर मरून मैदानात मरतो, नसता विजयाचा टिळा लावूनच घरी वापस येतो. असा वापस येतो. आम्ही क्षत्रिय मराठे, आम्ही पुन्हा मध्ये हटत नाही. आता तुकडाच काढायचा. SCBC, ESBC आणि EWS मधून जेवढे पोरं राहिले त्या सगळ्या पोराच्या ऑर्डर एकाच दिवशी करायला लावणार आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या जेवढ्या व्याज परतावे पोरांचे राहिले पुरे घेणारे एकही ठेवणार नाही. त्यांच्यामुळे फाशी लागली मराठीच्या पोराला, शिवीर खराब व्हायला लागले पोरांचे. एक पण ठेवत नाही. ओबीसीच्या सुविधाचा सवलतीचा त्यादिवशी GR काढलाय. राज्यात आणि राज्यांतर्गत देशांतर्गत असणाऱ्या पोरांसाठी सुद्धा सगळ्या सुविधा घेतल्यात आपण. आता ते लागू करायचं राहिले ते सुद्धा मागे ठेवत नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या प्रश्नापासून झालेल्या केसेस, सारथीच्या असणाऱ्या सगळ्या योजना एका जागेवर सगळे विषय संपवायचे. ज्याचे जे प्रश्न आहेत ना त्यांनी ते 29 ऑगस्टला किंवा 28 ऑगस्टला आंतरवालीला अर्जासहित घेऊन यायचे. पुन्हा मी बोलून देणार नाही. हे म्हणणार ते राहिलं, ते म्हणणार ते राहिलं, मी ऐकणार नाही. काय जे असेल ते तिथं घेऊन यायचं. काम झाल्यावरच वापस यायचं. तोवर आंतरवाली सोडायची नाही. त्याशिवाय मराठा आता सुधरतच नाही. मग समांतर आरक्षणाचा विषय असेल, PSIचा आपल्या मराठ्यांच्या पोराचा, DYSPचा प्रश्न आहे, उपजिल्हाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे, आपल्या विद्युत मध्ये अभियंता उपअभियंत्यांचे प्रश्न आहेत. सगळे एका दणक्यात तुकडा पडायचा. बावनकुळ्याने आता हे मग उठिलेच ना आग्या.
आता बघ ते कुठं कुठं चावत आहे, नाही तर वंग नांगाला लावून ठेवतोय. तर वांगणासारखाच दिसतोय, लावायची गरज नाही. त्याचं लय मोठं कपाळ माझ्या हाती लागलंय. आता खरंच सांगतो, टाइम आहे तुम्हाला? नाही तुम्ही म्हणता दणकात लावलो. तुमच्या लेकरासाठी जिस्तोय, आयुष्यात दुसरं काही केलं नाही. माझ्या समाजाच्या लेकरं आणि लिकेबाळी मोठं करण्यासाठी झिजलोय. त्याच्यावर जळणारे, त्या बावनकुळ्यावर जळणारे ते मला सांगायला आता कालपासून, इथं घोटाळा केलाय, इथं घोटाळा केलाय, आणि ह्यो पैसे घेणार आहे, त्यो घेणार आहे. आता असा खुटा ठोकतो, बस उपटे कौर द्या. लोक लय अवघड आहेत. त्यांनी ज्याला ज्याला त्रास दिलेला आहे, ज्या ज्या अधिकाऱ्याला त्रास दिलेला आहे, ते अधिकारी म्हणतात इथं इथं ये पुढे, फक्त म्हटलं नाव नका घेऊ. तुम्ही का म्हटलं नाव घेतलं की बाजा वाजलाच. त्यांना माहिती नाही आता भरासा नाही, फटकळे हे भसकून बोलत आहे. गट्टे जाणून द्यायला बावनकुळ्या तू आज गेमच वाजणार आहे. मी आता तुला सोडित नाही. मी आता तो एक तर आमच्या नादी लागायला नव्हतं पाहिजे, कारण तू साधं सुद्धा नादी नाही लागला. मायबापा लहान विषय नाहीये बरं का. प्रमाणपत्र रद्द होणं म्हणजे आपल्या लेकराच्या अन्नात विष काढलंय, त्याच्या नरड्यात औषध ओतलंय असा अर्थ होतोय त्याचा. तुमची पोरगा अधिकारी होणार आहे, शिक्षणात पैसे कमी होणार आहेत, तुम्हाला योजना मिळणार आहेत. हे सगळ्यापासून तुम्हाला उद्ध्वस्त केलं होतं. मराठ्यांच्या नशीब चांगलं, नियती आपल्या बाजूने राहिली, नियती त्यांच्या विरोधात फिरली, म्हणून त्यांनी केलेले डाव उघडे पडले. नसता आपला इतका गैरसमज पसरला होता, ते मराठ्यांना खरं असून सुद्धा खोटं पटवून सांगितलं होतं. इथून पुढं गैरसमज करून घेत जाऊ नका. कोणी काही पण सांगू दे, डायरेक्ट ऍक्शन घ्यायची नाही. आपल्याला दम नाही, त्याने टाकलं की येईन टाकलंच. खूप उच्च विचाराचे व्हा. कोणी सांगितलं म्हणून आपण आता समाजाच्या अंगावरती नाही जायचं. समाज वाचवायचं काम या पुढच्या काळात आपण सगळ्यांनी मिळून करायचं. त्याशिवाय गत्यंतर नाही. फुगीरपणा अंगातला सोडून द्या. लय फुगीर येत आपण. आपल्या नसा ह्या लोकांना माहीत झाल्या. हे अडचणीत गिअर मध्ये कधी येतात आणि कशामुळे येतात, काय केल्यावर येतात, यांना पुऱ्या नसा माहीत झाल्या. आपण आहेत बी तसे. आपल्याला जर एखादा म्हणला ना, तुकाराम पाटलाच ना तो हे करतो 150 कप चहा सांगितलाच येईल, फुगीर जाऊ ना, मुतपिन म्हणा तिकडे जाऊन, काय 150 कप चहा सांगतो रे. वाटोळ झाला या दया मायामुळे. ज्यांच्यावर तुम्ही दया केली ना, तेच लोक आज तुमच्या लेकराच्या विरोधात उठले. ज्यांना तुम्ही मोठं केलं, माझ्या मराठ्यांनी आतापर्यंत सगळ्यावरती दया माया केली. लागण ते त्यांना पुरवलंय. अन्न धान्य पैसे, त्यांचं जरी लेकरू मोठं झालं तरी त्याच्यात आनंद व्यक्त केला माझ्या मराठ्यांनी. जळाले नाही कुणावरती. आज तेच लोक तुमच्या लेकराला मिळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करायला लागलेत की मराठ्या कसे संपतील. तुमची दया माया जरा कमी करा. आता ते युग संपलं. जीव आपला, आपण तेच. इथून पुढच्या काळात विचारच करून पाऊल उचलायचा. आपल्याला कोणी बरबाद केलं तरी आपण तेच. का? कशामुळं? आपल्यावर कोणी अन्याय बी केला तरी आपण त्याच्याकडं. ही कोणची वागण्याची पद्धत? तुम्हाला कडवट आणि कट्टर व्हावं लागणार आहे. त्याशिवाय समाज आता टिकत नाही. पर्यायच नाहीये. बाकीचे तसे वागले, पुढं पण गेले. आपला कॉन्स्टेबल जर झाला तर तिथंच रिटायर झालाय. त्यांचा कॉन्स्टेबल झालेला PSI, EPI, DYSP पण झाला. आपल्या लोकांची बढतीच होत नाही. आपल्याला एक तर नोकऱ्याच नाहीत.
आपले इतके हाल आहेत, याच्यावरती मराठा समाज कधी विचार करणार आहे का नाही? जर तुमचं पोरग पोरगी नोकऱ्यात गेले, अधिकार आपल्या हातात येईल, आणि अधिकार हातात आले तर तुमच्याच लेकरा बाळाचे सुखाचे संसार होतील. म्हणून सगळ्यांनी एक जीवानी काम करायचं पुढच्या काळात, आणि या 2-3 गोष्टी आता बंद करायच्या. 29 ऑगस्टची ताकदीने तयारी करायची. येणार ना सगळे? अजिबात घरी थांबायचं नाही. आणि जो आपल्यात नसेल ना, तो आपला नाही, त्याला इथून पुढे मदत करायची नाही. मग तो कोणत्या पक्षाचा असो, तुम्हाला बी ज्या पक्षात काम करायचं त्याच्यात करा. फक्त आधी जात, नंतर पक्ष. मग तुम्ही भाजपमध्ये काम करा, शिवसेनेत करा, राष्ट्रवादीत करा, काँग्रेसात करा, बेसरमात करा. तुम्हाला ज्याच्या हात काम करायचं त्याच्यात करा, पण पहिली जात. जातीलाच बाप मानायचं, समाजाला बाप मानायचं, नेत्याला आणि पक्षाला बाप मानायचं बंद. ताकदीने तयारी करायची. तुमच्यावर कोण अन्याय करतो, मी आहे ना. तुम्ही ज्या ज्या वेळेस सांगताल ना, त्या त्यावेळेस कसला असू दे रे, तुम्हाला काय करायचं मी आहे म्हणलं. मी सांगितलं ना तुम्हाला, एकाच शब्दात तुम्हाला कळून चुकला सर. 30-30, 35-35 वर्षाचे असणारे साम्राज्य बलाढ्य उद्ध्वस्त केलेत मराठ्यांच्या नादी लागल्यावर. बाकीचे काय रे झिंगूर? तुम्हाला काय करायचं मी आहे ना. आणि एकदा हाय म्हणलं की हाय, कुठंही जाऊन खेटायची तयारी आपली, कुठं पण. त्यामुळे चिल्लर चालणाराचे विषय लय डोक्यात घेऊ नका, कारण आपण मराठी आहेत. नाड्या लिवस तर काही करीत नाहीत, पण एकदा कत्ताराला लागले की दुमताच काढतो आपण. 2-3 कामं करायची. मी समाजाला माझ्या आवर्जून ते सांगून तुम्ही सुद्धा ते करायचे. उद्यापासून प्रत्येकानं मोबाईलवर 29 ऑगस्ट टाकायचं. गप बसायचं नाही कोणी. 3 वाजेपर्यंत तुम्ही पाठवा ऑनलाईन येत, पण पोस्ट काय एक बी टाकीत नाही. 3 वाजूस तर पाठव, तू बघू तू काय. पोस्ट तर मराठ्याची एक बी टाकलेली नाही, 3 वाजता ऑनलाईन तू बघतो काय. इतकं येड लागलंय मोबाईलचं बी. 4 पोरं जर एखाद्या पोल जवळ जर उभा राहिले मोबाईल बघत, 2 कावसे गेले याला माहीत सुद्धा होत नाही. कारण त्यांनी एकदा मोबाईल मध्ये डोकं घालत, ते आपल्या धोरणात चाललं तर खाली साप आला का बघत नाही, इचू आला का बघत नाही. त्या 2ला माहीत बी नाही उठून गेले. जेव्हा त्याचं काय करून बघायचं संपतो तेव्हा ते म्हणतो इथले 2 कुठं गेले रे. इतके येडे नका हो. समाजाच्या लेकराला सुद्धा उंचीवर न्यायचं हे पण डोक्यात ठेवा. उद्यापासून सगळे फोन लावायला सुरुवात करायची. प्रत्येकाला सांगायचं अंतरवालीला चाल, तुमच्या जेवढ्या ओळखीत तेवढ्या, आणि प्रत्येक गावात बैठक घ्यायची. गावानं गाव पिंजून काढायचे. मी जर कधी एखाद्या गावात आलो, ते मला म्हणले पाहिजेत हे सगळे लोक आमच्या गावात आले होते, सगळ्या गावाला सांगत होते की मराठीच्या आंदोलनात सहभागी व्हावं. जीवाचं रान करा. आपली जात आपल्याला मोठी करायची. नंबर 2चं काम, सगळ्यांनी व्यसनापासून लांब जा. दारू प्यायचं बंद करा. फक्त दारू पिऊ नका. लय वाटलं होतंय संसाराचं. लय थोड्या टाळ्या वाजल्या. मला इमानदारी सांगा, याकाने खोटं बोलायचं नाही. याकाने पण इथं बसलेले, इथं बसलेले कोण कोण दारू पिते त्यांनी वर हात करा. दारू पिणारे कोण कोण आहेत त्यांनी वर हात करा. तुम्ही वर हात केलं नाही याचा अर्थ चाबरे हो, तुम्ही लय मेंबर आहेत. तुमचे भयानक मेंबर दिसते. मावशी हो, तुम्हाला एक काम सांगत तेवढं करा. तुमच्या मागे मी आहे, तुमचा भाऊ म्हणून तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आणि यांच्या चाव्या तुमच्याच हातात, हे दुसऱ्याला बेत नाहीत. हे जर आता दारू पिऊन आले ना, यांच्या भाकरी बंद करा. मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागे यांना नीटच करतो. आणि तुम्हाला तसे नाही नीट झाले तर आंतरवालीला फोन करून सांगा, हे दारू पितो त्याला तिकडे आमच्या गोदावरीत नेऊन असं कुठीतो ना. थोडी तरी लाज वाटते. सोन्यासारखा संसार त्या दारूमुळे बर्बाद होतोय. सकाळी गेलेला बाप संध्याकाळी घरी कसा येईल, लेकरं घरी येईपर्यंत बाप टेन्शन मध्ये. आपले पाहुणे आपल्यापासून तुटायलेत, गाव तुटायले, मित्र तुटायला लागलेत. चांगलं वागायचं आपण शिकू. आपल्याला खूप मोठा समाज मोठा करायचा आहे. लय ताकदवर समाज आहे माझा.
लय प्रतिष्ठित समाज आहे माझा, त्याचे पद घालू नका. खाली मान घालून चालावं लागेल असं वागायचं नाही. आणि तिसरं, बांध फोडायचे आपण एकामेकाचे कमी करायचे. बांध फोडायचे पण 2 एकर जास्त घ्यायचं, पण बांध फोडायचे नाही. आणि चौथं काम, शरीर प्रचंड थकलेलं आहे माझं. मी तुमच्यात आसन नाही तर नसल, पण माझ्या समाजावरती जर संकट आलं ना, सगळ्यांनी एक जीवानं उभा राहत जावं, ही खांद्यावर जबाबदारी तुमची. मी आहे तोपर्यंत झिजणार आहे, मी झुंजणार सुद्धा आहे. सगळे संकट तुमच्या अंगावरती घेईन, तुमच्या सुखात नसेल पण दुःखात कायम राहील. पण हे सारखे सारखे उपोषण केल्यामुळं माझ्या शरीरात इतक्या वेदना आहेत, तरीही मी ते जीव घेणार संघर्ष पुन्हा पुन्हा समाजासाठी करतोय. कारण हे समाजाचे लेकरं कोणाला बर्बाद मला करू द्यायचे नाहीये. मी तुमच्यासाठी प्राण सुद्धा त्याग करायला तयार आहे. मी मरायला भीत नाहीये. फक्त जर अशी कधी वेळ झालीच, मी फक्त तुमच्या आशीर्वादावर जगतोय. या समाजाचा 6 कोटी समाजाचा आशीर्वाद आहे. मी अक्षरशः सलाईनवर जगतोय सध्या. इतके हाल माझ्या शरीराचे, तरी मी माझ्या समाजासाठी 1 इंच सुद्धा मागे सरकलेलो नाहीये. माझी तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे की जर माझ्या समाजाचे सोन्यासारखे लेकरं आणि माझा समाज जर कधी संकटात कुणी आणला, राजकारणाला महत्व देऊ नका. माझ्या जातीची प्रतिष्ठा वाढवून माझ्या जातीचे लेकरं वाचवा. कारण तुम्हाला ते करावं लागणार. कारण हे युग प्रचंड स्वार्थानं भरलंय. इथं कोणाला चांगलं सांगायला वेळ नाहीये. आणि समाज मराठा संपवण्यासाठी सगळ्यांनी देव पाण्यात बुडून ठेवले. या समाजानंच त्यांना मोठं केलं, पण मराठा समाजासाठी खूप शत्रुत्व वाढलंय, खूप शत्रू तयार झाले. म्हणून माझा समाज आणि समाजाचे लेकरं आपले पोटचे गोळे अडचणीत येऊ देऊ नका. आधार असो नुसता आधार नसो, माझ्या समाजाच्या लेकराच्या खांद्यावरती जबाबदारी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी घ्यायची. माझा समाज उघडा पडू देऊ नका. जगाच्या पाठीवर लई ताकदवर जाते माझी, याला फक्त उघडं पडू देऊ नका. कारण वेळ फक्त मराठा समाजावरतीच येते आणि वेळ कापून टाकायची ताकद सुद्धा फक्त मराठ्यातच आहे. म्हणून मराठ्यांनी एकजूट राहा. पुन्हा एकदा आपल्या आटपाडीच्या सगळ्या बांधवांना विनंती करतो, आपला समाजाचा लढा खूप संघर्ष मोठा होणार आहे. या चळवळीत स्वतः तुम्ही साक्षीदार होऊन आपल्या गरीबाच्या लेकराला न्याय देण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हा. आपण आटपाडीचे बांधव प्रचंड ताकदीने जमलात. माझा मराठा समाज तुमचे कधी उपकार विसरणार नाही. तुम्ही गरीबाच्या लेकराच्या कामाला आलात, एकजूट झालात, म्हणून तुम्ही खूप तुमचं कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. सगळ्यांना जय शिवराय. धन्यवाद दादा. सर्वांना एक विनंती आहे, आपल्या टॉर्च सगळ्यांनी मोबाईल काढून टॉर्च लावायच्यात. आपण सगळ्या महाराष्ट्राला दाखवून द्यायचंय. आज एवढ्या 11 वाजेपर्यंत पण आपण सगळेजण इथं जागेत म्हणून. आणि सगळ्या आपल्या मीडियाच्या बांधवांना विनंती, व्हिडिओ काढ. सर्वांनी मोबाईलच्या बॅटरी चालू करा आणि 1 मिनिट कुणी हालायचं नाही. ओरिजिनल आटपाडीची ताकद कळू द्या सगळ्या महाराष्ट्राला. मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मनोज दादा तुम आगे बढ़ो, मनोज दादा तुम आगे बढ़ो. आभार मानण्यासाठी येत आहेत माजी प्राचार्य सन्मान. आता दादा सकाळपासून फार थकलेले आहेत. फोटो काढायला कुणी त्रास देऊ पुढे येऊ नका आणि आरामाच्या ठिकाणी सुद्धा येऊ नका. आणि सर्व समाजातील लोकांना दुसरी एक विनंती आहे, ज्यांच्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलर असतील त्यांनी उद्या सकाळी 9 वाजता दादांच्या बरोबर कवटे मंकाळला दौऱ्यामध्ये जायचंय. उद्या आज
या ठिकाणी भेटायला फोटो काढायला दादांना उद्या सकाळी या. आता कोणी भेटणार रस्ता जाता जाता कमीत कमी एवढे लोक आपले त्रास देतात दादाला इथून जाताना येताना मग जाहीर सभा जाताना आयोजित कृपया केलेली 5